वाशिम जिल्ह्यातील जामरून परांडे या गावामधील श्याम परांडे या शेतकऱ्यांना पारंपरिक शेतीला फाटा देत कलिंगडाचा यशस्वी प्रयोग केलाय। अवघ्या 70 दिवसात त्यांनी 1 एकर क्षेत्रावरून 30 टन कलिंगडाचं उत्पादन घेतलं आणि चांगला नफा कमावला। उन्हाळ्यामध्ये टरबूजाची मोठी मागणी असल्याने व्यापाऱ्यांनी थेट शेतामध्ये येऊन खरेदी करतायत। त्यांना प्रति टन 10,000 रुपये दर मिळालाय। त्यामुळे शेतकऱ्यांसह व्यापाऱ्यांनी देखील समाधान व्यक्त केलंय। मला 1 एकरामधून 30 टन उत्पादन निघालेलं आहे आणि प्रति किलो मला 10 रुपये दर मिळालेला आहे आणि 1 एकरातून मला निव्वळ 3 लाख रुपये पूर्ण झालेले आहेत। 1 लाख रुपये खर्च वजा करता 2 लाख रुपये मला निव्वळ नफा राहिलेला आहे। तरी सर्व शेतकऱ्यांनी या अशा शेती जर वळालं तर चांगलं राहील। उससे बेहतर में लगाए तो 2 पैसे का बेनिफिट हमको भी मिलेगा, काश्तकार को भी मिलेगा और हमारा जो लोडिंग दिल्ली का, श्रीनगर का, कश्मीर का इधर पूरा लोडिंग होता है, तो इसी में बेनिफिट बहुत सारा फायदा है। कांद्यावरील निर्यात शुल्क हटवल्याच्या नंतर लासलगाव मनमाड बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याचे भाव सुधारले। कांद्याच्या सरासरी भावात क्विंटल मागे 100 रुपये तर लाल कांद्याच्या दरात 150 रुपयांची सुधारणा झाली आहे। मात्र निर्यात शुल्क हटवण्याची अंमलबजावणी 1 एप्रिलला होणार आहे। त्यामुळे सरकार एप्रिल फूल तर करणार नाही ना अशी शंका शेतकरी व्यक्त करतात आणि याच संदर्भात शेतकऱ्यांसोबत बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी सुदर्शन खिल्लारे यांनी। आज कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव येवला या ठिकाणी या निर्णयामुळे थोडेसे दरात सुधारणा झाली, मात्र यावर हे शेतकरी समाधानी नाहीत। आपण या शेतकऱ्यांशी बोलणार आहोत। काय सांगाल की हा जो निर्णय घेतलाय केंद्र सरकारने, तुम्ही वारंवार त्याचा लढा दिला होता, हे तुमच्या लढ्याला तर यश म्हणावं लागेल, मात्र या निर्णयामुळे तुम्ही समाधानी आहात का? नक्कीच केंद्र सरकारने व राज्य सरकारने, राज्य सरकारच्या मध्यस्थीने केंद्र सरकारने हा जो निर्यात शुल्क हटवलाय, पण तो आम्ही घेतलाय तर त्याचं स्वागतच करतोय परत आता। पण या निर्णयाला 8 दिवस लागले। 8 दिवसाचा अंतर घेतलाय। 1 एप्रिलला याची अंमलबजावणी करणार आहे। 1 एप्रिलला एप्रिल फुल तर नाही करणार नाही सरकार, म्हणून हे आम्हाला त्याच्यामध्ये शंका वाटते। आपल्यासोबत कांदा उत्पादक शेतकरी आणखी काय आहेत? काय हा निर्णय लागू झाला? कांदा दरात काही अंमलबजावणी 1 एप्रिल पासून होणार आहे, मात्र कांदा दरामध्ये काही सुधारणा झाली का आता गेल्या 2 दिवस? कांदा दरामध्ये आज बघा 100 ते 200 रुपये सुधारणा झालेली आहे। निर्यात शुल्क जे हटवलंय, बराचसा कांदा हा व्यापाऱ्यांकडे निघून गेलाय। याचा फायदा शेतकऱ्यांना न होता व्यापाऱ्यांना होणार आहे, त्यामुळे आम्हाला याचा काही फायदा होणार नाही असं या शेतकऱ्यांनी सवाल उपस्थित केलेला आहे। सुदर्शन खिल्लारे, झी मीडिया, येवला, नाशिक। धुळ्याचं तापमान 40 अंशांवर पोहोचलंय। त्याचा विपरीत परिणाम कांदा उत्पादनावर होतोय। उन्हामुळे कांद्यावर करपा रोग पडायला सुरुवात झाली आहे। त्यामुळे पाणी मुबलक प्रमाणात असताना देखील कांद्यावर करपा पडून उत्पादनामध्ये घट होते। त्यामुळे कृषी विभागाने शेतकऱ्यांना योग्य तो सल्ला द्यावा अशी मागणी आता शेतकरी करतायत। 1.5 महिन्याचे कांदे झालेले आहे। आता 1 महिन्यामध्ये त्याची काढायची पोझिशन येत होती, पण हा करप्या रोग पडल्यामुळे कांद्याची जी वाढ होती ती थांबून गेली। उन्हाच्या तापमानामुळे झाली का काही व्हायरस आहे ते काही कळत नाही। आता 3 रोजी पाणी भरतोय मी, वातावरण चेंज झालं अशी, म्हणून त्याच्यामुळे ती कांद्याची पात करपा रोग पडलाय। सांगलीमध्ये अवकाळी पावसानं शेतीचं मोठं नुकसान झालंय। वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसानं द्राक्षबाग भुईसपाट झाल्यात। काही ठिकाणी तयार झालेले द्राक्ष घडासह जमिनीवर कोसळले। त्यामुळे शेतकऱ्यांचं लाखोंचं नुकसान झालंय। शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावलाय। त्यामुळे शासनानं तातडीनं पंचनामे करून भरपाई द्यावी अशी मागणी आता शेतकरी करतायत। पंढरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीत एका महिन्यात तब्बल 131 कोटी रुपयांच्या बेदाण्याची विक्री झाली। रमजान ईद आणि गुढीपाडवा सणामुळे बेदाण्याला मोठी मागणी आहे। त्यामुळे शेतकऱ्यांना देखील मोठा दिलासा मिळाला आहे। पीक पाणी पॉवर्ड बाय नेचर केअरचे सेंद्रिय खत ग्रीन हार्वेस्ट दाणेदार।